जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केलाय. आम्ही आता शाळेत गेलो होतो. भाई शाळेमध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट आली ना की विचारू नका. फुल पेपर वगैरे झाले. आज पहिला पेपर होता आमचा. मग चांगलं गेलंय बऱ्यापैकी. कॉलेजने जसं ॲज युजल म्हणजे नाही का, जसं आपण अभ्यास करतो किंवा असं ॲज कम्पेअर टू हा पेपर चांगला गेलेला आहे. मग बघू आता. आम्ही भेटलो सगळ्यांना, फक्त आम्हाला जोश मिसला नाही भेटता आलं, घोशीर सरांना, खोकरा मिसला वगैरे नाही भेटता आलं. कारण की तिथं थोडं आता तुम्ही बघू शकता इकडे कार्यक्रम चालू आहे नाही का, त्याचा तुम्हाला आवाज येत असेल. हे बॅक साईड इथं बघू शकता. त्यामुळे मग कुलकर्णी मिसला वगैरे, काकडे मिसला वगैरे थोडं भेटलो. मग आता उद्या मिसचा बड्डे 4 तारखेला जोशी मिसचा. मग आम्हाला मध्ये 45 मिनिटं टाईम असतो, तेव्हा आम्ही जाऊ मग केक घेऊ. उद्या जर ब्लॉग घेता आला तिथं तर घेऊ फुल नाही का, एकदम खतरनाक. आणि मिनी ब्लॉग बघा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि तिथं बघा मस्तपैकी फोटो वगैरे काढलेत आम्ही. बघू मग मी आता जातो घरी, मग बघू काय होतं आज. तर मित्रांनो, मी ना डायरेक्ट कटिंग वगैरे करून घरी आलो आहे. आणि मी जरा मध्ये ना आत्ता एक सेटाफिलचा फेस वॉश वापरत होतो. तो काय माझ्या स्किनला सूट करत नव्हता. आणि आता मी माझा जुना फेस वॉश परत वापरते. कसं माझी खुशी नाही सांगू शकत मी. जुना फेस वॉश वापरल्यानंतर एक नंबर मस्त सगळे घाण काढून टाकतो तोंडावरची बाग काही एकदम फ्रेश होतो. तसं तो फेस वॉशमध्ये डलच राहत होता चेहरा. जसं तुम्ही आधीच्या याच्यात बघितलं असेल, आधीच्या याच्या पार्टमध्ये चेहरा कसा दिसत होता, जरी तोंड वगैरे धुतलं होतं तरी पण. जेव्हा मी कॉलेजमधून येत होतो, केस वगैरे कापलीत, जरा केलेत, अजून थोडी बारीक करायची होती. जरा थोडी साईडची त्यांनी केस का कापूशी वाटत नाही माहिती मला. इथं कोणी नीट केसच कापत नाही मला. मी सांगतो त्यांना एक आणि कापतात ते दरवेळेला वेगळंच. त्यामुळे मग जाऊ दे आता काय नाही. लारेंगावला जायचं माल घेऊन ते जातो आणि मग घेऊन डायरेक्ट साफसफाईला सुरुवात करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही जी माझ्या आता स्क्रिप्ट दिसते ना, ही मी स्क्रिप्ट लिहिली होती आपल्या इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट वाईज व्हिडिओ बनवण्यासाठी. पण मला काही ते जमलं नाही. अशा बऱ्याचशा स्क्रिप्ट लिहिल्या होत्या मी, जेणेकरून की आम्ही कॉन्टेंट वाईज व्हिडिओ बनवू शकतो. पण त्या काही शूट करायला जमलं नाही. आणि ही जी वरची शाल दिसते ना जय श्रीरामची, ही तर मी घेतलेली आहे. पण ही जी खालची आता पिंक कलरची शाल तुम्हाला दिसते का, ही आपली मानाची शाल आहे, आपल्याला भेटलेली. आम्ही जेव्हा दान करायला गेलो होतो आश्रममध्ये तेव्हा मग हे सगळं काढलं. आणि आता चालली आहे साफसफाई आपली, कारण की गणपती बाप्पा आपल्याला बसवायचे ते. आणि घरात इतकी घाण झाली. ही तर एका रूमची घाण आहे, तर अजून बाकीचे 2 रूम राहिलेले आहेत. मग तुम्ही विचार करा. आणि त्यात मी मस्तपैकी गाणी वगैरे लावून बसलो होतो, त्यामुळं मोबाईल आपला एकदम खतरनाकमध्ये खराब झाला होता. आणि हा आपल्या गाडीचा आहे ना, मर्सडीजचा ओरिजिनल सायलेन्सर आहे. आत्ता लावलाय तो पण ओरिजिनल आहे, पण तो ओल्ड मॉडेलचा आहे. आता कसं बुलेट ओल्ड मॉडेल आणि न्यू मॉडेल झाले, तसं हा न्यू मॉडेलचा सायलेन्सर होता SS चा. आणि ही तर अशी पद्धतीने मी सगळं केलं होतं साफसफाई. आणि ही रूम तर अख्खी साफ झाली होती. आणि मी चाललो होतो आता नारेंगावला, कारण की मला मम्मीला बाजारातला माल आहे ना घरी नेऊन द्यायचा होता. मग मी मस्तपैकी आवरलं, फ्रेश झालो, म्हटलं चला निघावा. इथं आलो, मम्मी तर इथं नव्हती, निघून गेली होती, कारण की उशीर झाला होता. म्हणून मग हा माल मी नंतर घेतला आणि मम्मीला आणून दिला. त्यानंतर पाणी न्यायला आलो. इथं बघतोय तर पाणी बिनी सगळं आणायचं माझ्यासाठीच ठेवलं होतं भाई. आलो मी, इतका दमलो होतो ना त्यात, कारण की इतकी घाण काढायची. 4 ते 5 वर्ष जवळजवळ साफसफाई केली नव्हती घरातली. त्यामुळे मग इथून आवरलं, म्हटलं चला, कारण की घरी जाऊन मला परत दुसरी खोली करायची होती. ऑलरेडी 10:30 पावणे 11 वाजले होते. तर येता नेमकी पाऊस चालू झाला आणि या पावसाने ना मला पूर्ण भिजून टाकलं. आणि तुम्ही असं म्हणशाल की मी आज असा व्लॉग का करतोय, व्हॉइस ओव्हर का करतोय, तर त्याचा विषय असा आहे की ब्लॉग करायचं ना माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं की 2-3 पार्ट घेतले, कारण की कॉन्टेंट नव्हतं म्हणून मी काय हे केलंच नाही, मोठा ब्लॉग केलाच नाही. म्हणून मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं चला नंतर व्हॉइस ओव्हर देऊ आणि तुम्हाला दाखवू. मी आलतो पूर्ण भिजलो होतो. आणि आपली मावडी ना ती पण मस्तपैकी बाहेरून भिजून आली होती. आणि इथे येऊन सगळं पाणी केलं तर तिने थोडंफार अंगावरचं पाणी झटकून. आता वाजले होते किती बघा, 11:15. आणि मला ही अख्खी रूम साफ करायची आहे. म्हटलं चला सगळ्यात पहिलं आपण आहे ना फ्रेश होऊ, म्हणजे काही विषय नाही, जरा थोडं डोकं वगैरे हे करू, साफ करू, नाहीतर मग नंतर मी आजारी पडन. आणि मी ही दुसऱ्या दिवशी एडिट करतोय व्हिडिओ, जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करतोय. मी ऑलरेडी आजारी पडलेलो आहे, मला पार आत्ता कसं तरी होतंय, तरी पण मी आता व्हॉइस ओव्हर करतोय. मग आपलं मस्तपैकी चोरावानी पोशाख घातला आणि आवरायला सुरुवात केली. म्हटलं आवरा, कारण की परत मग नंतर आहे ना लय उशीर होईल. आणि ही रूम तुम्हाला असं दिसतंय, पण वरती इतकी घाण आहे ना, किनाऱ्यांवरती इथं तिथं खूप घाण झाली होती. कारण की आता ते घर 3-4 वर्ष काही साफच केलं नाही. ही जी रूम आहे ना आत्ताची, ही तरी मी अशी अधूनमधून काही काम वगैरे असल्यावर किंवा मला काही काम नसल्यावर किंवा काही प्रोग्राम, म्हणजे थोडक्यात असं एक फेस्टिवल असल्यावरती मी साफ केली होती. किंवा थोडं मी मध्ये एक होममेड जिम पण बनवली होती. आता माझं सगळं साफ करून झाले, तुम्ही बघू शकता
शकता किती वाजले, ॲक्युरेट 12 वाजलेले आहेत. तर मग आजच्यासाठी एवढंच. मोर मिनी ब्लॉगसाठी आणि मेन व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा. फुल कॉन्टेंट येणार आहे ह्या आपल्या मेन यूट्यूब चॅनलवरती. आता मी व्हिडिओ एडिट करतोय, व्हॉइस ओव्हर करतोय, तेवढ्यात मला मम्मीचा फोन आला. तर मला उद्या आहे ना आता ही वाली रूम साफ करायची आहे. तर बघू आता ही वाली रूम मला साफ करायला जमतंय का नाही, कारण की ही आत ती करल नंतर किंवा मग थोडंफार कारण मला त्या 2 महिने, कारण मला अजून डेकोरेशन पण करायचं आहे आणि लाईटीचं पण करायचं आहे. बरंच काम बाकी आहे, नंतर उरकणार नाही. म्हणून मग बघू. हे लाईटीचं मला हा जो बोर्ड दिसतोय ना, हा काढून हा मोठा बोर्ड लावायचा आहे, जे मी घरीच करणार आहे. तर मोर ब्लॉगसाठी आणि मिनी ब्लॉगसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा, नाही तर सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. राम राम.